मी भुजबळ साहेबांशी बोललेलो नाही, पण बोलल्यानंतर मी निश्चित तुम्हाला सांगेन. मला वाटतं अजितदादा पवार त्यांनी साधारणपणे अर्ध उपमुख्यमंत्रीपद म्हणजे अर्धा कालावधी त्यांनी स्वतःकडे घेतला असावा आणि उरलेला अर्धा कालावधी माननीय भुजबळ साहेबांना उपमुख्यमंत्रीपद देणार असावेत. त्यामुळे मी त्यांच्याकडून आशावादी आहे. त्यामुळे अजितदादा मनानं खूप मोठे आहेत. त्यामुळं उपमुख्यमंत्री पद काही कालावधीनंतर ते भुजबळ साहेबांना देतील असं मला वाटतं. अरे भुजबळांना डावलण्याचं कारण काय वाटतं? नाही, डावलण्याचं कारण आहे बघा, अजितदादांचा एकूण वकूफ पाहता अजितदादांनी खरं तर ओबीसीचा आवाज असणाऱ्या छगनरावजी भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात घ्यायला हवं होतं असं आज कालपासून शेकडो लोकांचे कॉल आम्हाला येत आहेत. परंतु अजितदादा पवार यांना, रोहितदादा पवार यांना पुतण्याला किंवा सांगलीच्या जयंत पाटलांना मंत्रिमंडळात घ्यायचं असावं म्हणून त्यांनी भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून डावललंय असं मला वाटतंय. ओबीसींना प्रतिनिधित्व या मंत्रिमंडळात बऱ्यापैकी मिळालेलं आहे, मात्र पडळकरांना डावलण्यात येते, भुजबळांना डावलण्यात येते. कुठेतरी ओबीसींवर अन्याय होत असं बघा, या मंत्रिमंडळामध्ये ओबीसीचे चेहरे अनेक आलेले आहेत, पण ओबीसीच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणारे किती? एका बाजूला आम्हाला धनंजय मुंडे साहेबांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं, आनंद आहे. एका बाजूला पंकजाताईंना स्थान मिळणं याचाही आनंद आहे. पण दुसऱ्या बाजूला पडळकर आणि भुजबळ ज्यांनी ओबीसीच्या प्रश्नावर ओबीसींचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला, त्या माणसांना का डावललं या प्रश्नाचं उत्तर मात्र या मंत्रिमंडळाकडून, या टीमच्या कॅप्टनकडून आम्हाला मिळणं अपेक्षित आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली, तिथं संभाजीराजे भेटायला गेले होते. त्यावेळी संभाजीराजेंनी भूमिका घेतली होती की आणि मागणी केली होती अजितदादांकडे की धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेऊ नका, त्यांच्याच समर्थकांकडनं हे हत्याकांड झाले. हे बघा, मला वाटतंय इथं गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, गुन्हेगाराला जात पात नसते आणि गुन्हेगारीचं समर्थन कोणीही व्यक्ती करू शकत नाही. आणि धनंजय मुंडे साहेब, पंकजाताई मुंडे हे लोकनेते आहेत. जनतेच्या प्रश्नावर, जनतेच्या मतावर ते निवडून आलेले आहेत आणि कुठेतरी काही गुन्हा घडला म्हणून त्या गुन्ह्याची शिक्षा या लोकांना द्यावी असा जर नियम लावायचा म्हटलं तर महाराष्ट्रातल्या किती मंत्र्यांना आणि किती आमदारांना हा निकष लागू पडतो, नियम लागू पडतो. आम्ही उद्या आरोप करू शकतो. मला वाटतंय या अशा पद्धतीचं राजकारण, त्याला जातीवादाचा रंग देणं, गुन्हेगारीला जातीवादाचा रंग देणं हे इथल्या नेत्यांना शोभत नाही आणि संभाजी भोसलेंना तर अजिबात शोभत नाही. आता संभाजी भोसले पॅनल टाकतील कुठल्या कुठल्या गावामध्ये जाऊन निवडणुकीचा. ज्या पद्धतीने ओबीसींच्या आंदोलनासाठी तुम्ही आग्रही होतात, ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आग्रही होतात आता, आणि भाजपच्या पाठीमागं, महायुतीच्या पाठीमागं ओबीसी ठामपणे उभं राहिलं तुम्ही म्हणताय. आता यापुढे मनोज जरांगे पाटील यांनी देखील उपोषणाची भूमिका घेतलेली, 5 तारखेचं अल्टिमेटम दिलेलं आहे. तुमची भूमिका काय असणार? या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावरती आमचा प्रचंड विश्वास आहे. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संविधानात्मक ज्या तरतुदी आहेत, कोर्टाची जी जजमेंट आहेत आणि ओबीसींच्या न्याय हक्काचं जे आरक्षण आहे, या आरक्षणाला धक्का लागू देणार नाहीत असा आमचा प्रचंड विश्वास आहे. पण या विश्वासाला तडा जातोय असं जर वाटलं तर जरांगेंच्या आंदोलनाच्या 4 पट आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आमचं उभं राहील.